ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं दिल्लीतील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ हुपरी आणि रेंदाळमध्ये आंदोलन करण्यात आलंय। त्यामध्ये हुपरी परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी हुपरीतील सामाजिक कार्यकर्ते मोहन खोत यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। तर शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं गाव भागातील डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापर्यंत समर्थन पदयात्रा काढण्यात आली। लाक्षणिक उपोषण आणि समर्थन पदयात्रेत मनसेचे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, अशोक खाडे, पांडुरंग माणकापुरे, सुभाष कागले, राजेंद्र शिंदे, विनायक विभूते, अमोल देशपांडे, चरणदास कांबळे, किरण हुपरीकर, सुधाकर कांबळे, धर्मवीर कांबळे, सूर्यकांत रावण यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते। तर रेंदाळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी एकदिवसीय ठिय्या आंदोलन केलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्या उषा चौगुले, दया पाटील, माजी सरपंच रावसाहेब तांबे, विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।